झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिर नजीक उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारकावरून गेले काही दिवस वाद पेटला होता। या स्मारकाच्या चबुतऱ्याखालील तब्बल 75 कोटी रुपयांची जागा वळकावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता। हे प्रकरण त्यांनी न्यायालयापर्यंतही पोहोचवले। आपल्याला वकील मिळत नसल्याचे सांगून त्यांनी स्वतःच याविषयी बाजू मांडली, परंतु न्यायालयासमोर ते ठोस बाजू मांडू शकले नाहीत। त्यांनी सादर केलेले पुरावे आणि त्यांचे मुद्दे न्यायालयाने अमान्य करीत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे। याउलट महापालिकेच्या आयुक्तांनी दाखल केलेले प्रतिवादीचे म्हणणे न्यायालयाने जसेच्या तसे स्वीकारले आहे। गोटे यांनी केलेला विरोध मोडीत निघाल्यामुळे चबुतऱ्यासह स्मारकाच्या कामातील अडथळा आता दूर झालाय। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।